संपूर्ण बेसिक इंग्रजी शिका, बेसिक इंग्लिश ग्रामर शिका या सिरीज मध्ये आज 8व्या दिवशी मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर स्टुडंट्स, आज अतिशय महत्त्वाचा असा एक आपण भाग पाहणार आहोत। असा हा जो भाग आहे की याच्यामुळे तुम्ही असंख्य प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये लिहू शकणार आहात। ती तुम्हाला छानपैकी वाचता पण येणार आहेत आणि ती तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर ती तुम्हाला बोलता पण येणार आहे। सो आजचा हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या गोष्टी मी शिकवणार आहे त्या मराठीमध्ये बहुतेक ठिकाणी तुम्हाला सापडत नाहीत। सो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महत्त्वाच्या अशा शब्दांनुसार मी असंख्य वाक्य, शब्दशः असंख्य वाक्य तुम्हाला जवळपास 1000 प्लस वाक्य कशा पद्धतीने करायचे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। सो बघा, 1000 वाक्य जर तुम्ही बनवू शकलात तर तुमची वाक्य बनवण्याची पण प्रॅक्टिस होईल, म्हणजे तुम्हाला लिहिता येईल। तुम्ही तेच वाक्य सायमल्टेनियस वाचू पण शकणार आहात, डेफिनेटली वाचू शकणार आहात। 101% नव्हे 1000% तुम्ही वाचू शकणार आहात। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वाचता पण येईल, लिहिता तर येणारच आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं बोलता येणार आहे। चला तर मग आता वेळ कशाला घालवायचा आहे, बघूया आपण काहीही न पाठ करता। हे महत्त्वाचं आहे की आपल्याला काहीच पाठ करायची गरज नाही। नो पाठांतर, नो रिसायटेशन, नो लर्न। ओके, सो काही पाठ न करता ही असंख्य वाक्य आपण वाचू, पाहू, बोलू, लिहू, सर्व काही करू शकणार आहोत। कसं बरं हे शक्य आहे, चला तर बघूया। तर स्टुडंट्स पहा, तुम्हाला इथे काही वर्ब दिसतील। ओके, हे काही वर्ब आहेत तुम्हाला इथे मी दाखवलेले। सो याला आपण क्रियापद असं म्हणतो। तर इथे जसं बघा, ऍब्सॉर्ब, ऍब्सॉर्ब म्हणजे आत्मसात करणे। ऍक्ट, ऍक्ट म्हणजे एखादी गोष्ट करणे, कृती करणे। अडॅप्ट, अडॅप्ट म्हणजे स्वीकारणे। ओके, सो असे काही भरपूर असे वर्ब पण मी तुम्हाला इथे देणार आहे। 100 प्लस वर्ब सुद्धा मी देणार आहे। त्याच्या काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याच्या मदतीनं आपण 1000 प्लस वाक्य इथेच बनवणार आहोत। ओके, सो कसं ते बघा, फक्त बारकाईनं पाहिलात, वही पेन घेऊन बसा, म्हणजे जसं जसं मी सांगेल त्या पद्धतीनं तुम्ही जर ते करत गेलात, मी तुम्हाला, घाबरू नका, मी तुम्हाला एक एक्झाम्पल व्यवस्थित करून पण दाखवणार आहे। सो ते एक्झाम्पल केल्यावर तुम्हाला अजून जास्त छान समजेल। ओके, तर पाहूया, सुरुवात करूया आपण। हे सगळे तुम्हाला लक्षात येतील, पहा, अलाउ, अल्टर, आन्सर, anticipate, appear, apply, appoint, arrange, ask, assist, attract, हे सर्व जे काही आहेत these are called as verb, main verb। याच्या अगोदरचा आपण वर्बचा जो व्हिडिओ केलेला आहे तर तोही जरूर पहा। ही जी आपली सिरीज आहे, या सिरीजमुळे तुम्हाला फक्त 15 दिवसामध्ये बेसिक इंग्लिश ग्रामर जे आहे ते सगळं येणार आहे, परिपूर्णरित्या। सो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचाच आहे। परंतु याच्या आधीचे जे भाग आहेत, 7 भाग आपले झालेले, ज्यामध्ये आपण सब्जेक्ट पासून सुरुवात केली होती। बेसिक गोष्टी बारीक बारीक सांगितल्या होत्या मी। सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, एमिजात म्हणजे टू बी चे क्रियापद आणि हॅव हॅज हॅड म्हणजे टू हॅव चे क्रियापद, यातला जो काही फरक आहे तो आपण पाहिलेला होता। भरपूर काही गोष्टींचा आपण अभ्यास केलाय। यात मी महत्त्वाचा असा एक टेबल दिला होता, जो तुम्हाला टेबल मी सेव्ह करायला सांगितला होता, ज्यावरून पण तुम्ही सगळ्या प्रकारच्या इंग्रजीतल्या वाक्यरचनांचे वाक्य बनवू शकता। असा तो एक टेबल दिलेला आहे मी, जादूचा टेबल असं त्या व्हिडिओचं नाव आहे, तोही जरूर पहा। आणि आज बघणार आहोत आपण, ज्याच्यावरून आपल्याला पाठांतर न करता आपण असंख्य वाक्य लिहू, वाचू आणि बोलू शकणार आहोत। तर हे सगळे वर्ब आहेत। ओके, सो वर्ब आपण या आधी पण पाहिलेला आहेच, तुम्हाला आयडिया आहेच, पण वर्ब म्हणजे काय, तर वर्ब म्हणजे ऍक्शन वर्ड्स। ओके, काहीतरी ऍक्शन सांगितलेले असतात। आता हे जे वर्ब असतात तर हे वर्ब आपल्याला साधारणतः मेनली 2 प्रकारांमध्ये अभ्यासायचे असतात। ओके, सो एक जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब्स। आता हे रेग्युलर वर्ब्स काय असतं बाबा, तर मी काही फारशा व्याख्येत वगैरे जाणार नाही आहे, कारण आपला मेन उद्देश आहे की आपण काहीही पाठ न करता असंख्य वाक्य कशा पद्धतीने बनवू शकतो आणि याचा आपल्याला स्पीकिंग साठी सुद्धा कसा फायदा होईल। सो रेग्युलर वर्ब्स म्हणजे असे वर्ब असतात बघा, तुम्हाला माहितीये की वर्बचे 5 महत्त्वाचे असे फॉर्म असतात, राईट। जसं की बघा, V1 एक फॉर्म असतो, V2 एक फॉर्म असतो, V3 एक असतो, V4 एक असतो
आणि V5 एक असतो. सो असे हे 5 फॉर्म असतात. तर इथे जे आपण सर्व दिलेले आहेत, सो दीज आर वर्ब 1. ओके, हे सगळे काय आहेत, वर्बचे फर्स्ट फॉर्म आहेत. सो आपण सुरुवात करूया. आपण इथे सपोज तुमचा नेहमीचा आवडीचा आणि माहिती असलेला शब्द घेऊया, आस्क. ओके, सो पहा इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म घेतलेला आहे मी, आस्क. आता याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म जो आहे तर तो ईडी लागून होतो. हा मूळ शब्द जशाला तसा ठेवायचा आहे. सेकंड फॉर्म ईडी लागून, थर्ड फॉर्म सुद्धा ईडी लागून. सो याला आपण वाचतो आस्क्ड, आस्क्ड, राईट. सो ईडी लागून हे फॉर्म होतात. सो लेट मी चेक, तुम्हाला दिसतंय का खालचं? जस्ट अ मिनिट. ओके, जस्ट अ सेकंड. या okay student, now you can see it clearly. Yes, okay, yeah, good going. Now तर पहा, आपण पाहत होतो की आस्कचा हा फर्स्ट फॉर्म आहे. सेकंड फॉर्मला आपण काय केलेले, जस्ट वी हॅव ऍडेड ईडी. इथे पण थर्ड फॉर्मला आपण काय केलेले, फक्त ईडी ऍड केलेला आहे. आता फोर्थ फॉर्म जो असतो आणि फिफ्थ फॉर्म तो आपण नंतर बघूया. सो आपल्याला इथं सध्या रेग्युलर वर्ब्स पाहायचं आहे. तर रेग्युलर वर्ब्स म्हणजे असे वर्ब असतात ज्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म जो आहे, सेकंड आणि थर्ड फॉर्म जो आहे तो ईडी लागून होतो. ओके, सो सेकंड अँड थर्ड फॉर्म याला लागतो ईडी. म्हणजे बघा, हे पाठांतर करायची गरज नाही आहे तुम्हाला. सेकंड थर्ड फॉर्म तुमचे ऑटोमॅटिक तयार होतात ईडी लागून. सो इथे दिलेला जो काही शब्द असतो त्याला ईडी लावलं की तुमचे इथं सेकंड आणि थर्ड फॉर्म ऑटोमॅटिक तयार होणार आहेत. बघा, तुम्ही असंख्य शब्द सुद्धा इथे तुमचे ऑटोमॅटिक पाठ होणार आहेत आणि पाठ करायची काहीच गरज पडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. कसं ते सांगते तुम्हाला ते पण. बघा, आता हे पाठांतर करायची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. मी काय केलेलं आहे, इथं शब्द दिलेला आहे, वर्ब दिलेला आहे, त्यानंतर त्याचा उच्चार दिलेला आहे, त्यानंतर त्याचा मराठी अर्थ पण दिलेला आहे. याचे सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत. कुठलाही शब्द पाठांतर करत असताना आपण काय करतो, ते शब्द जास्त समजून घेण्यासाठी आपण त्याचे वाक्य बनवत असतो. सो त्याचे वाक्य जर बनवले तर तुम्हाला तो शब्द ऑटोमॅटिक लर्न पण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या वाक्य रचना पण ऑटोमॅटिक पक्क्या होतात, राईट. सो त्यासाठी मी तुम्हाला सर्व वाक्य सांगणारच आहे एक एक्झाम्पल घेऊन की आपल्याला कसे असंख्य वाक्य बनवायचे आहेत. जस्ट स्टे विथ मी, फक्त माझ्यासोबत राहायचं आहे. सो आता तुम्हाला समजलं असेल की सेकंड आणि थर्ड फॉर्म जो आहे तो ईडी लागून होतो. बघा, प्रत्येक शब्दाचा आता ऍक्ट असेल तर याचा काय होईल, ऍक्टेड, ऍक्टेड, सेकंड आणि थर्ड फॉर्म. अडॅप्ट असेल, अडॅप्टेड, अडॅप्टेड. ऍड असेल, ऍडेड, ऍडेड. ऍड्रेस असेल, ऍड्रेस्ड, ऍड्रेस्ड. ऍडमायर असेल, ऍडमायर, त्याला फक्त डी लावायचंय. शेवटी जरी आलेलं असेल तर फक्त डी लावायचं. सो हे होईल ऍडमायर, ऍडमायर्ड, ऍडमायर्ड, ई डी लावायचं. देन ऍडमिट, ऍडमिटेड, ऍडमिटेड. मी सगळे सेकंड आणि थर्ड फॉर्म सांगितलेत तुम्हाला. त्यातला कोणताही शब्द घ्या. अपियर घेतला, अपियर्ड. सो डबल पी ई ए आर ईडी, याला ईडी लावलं की तुमचा सेकंड थर्ड फॉर्म रेडी. ओके, सो हे सर्व फॉर्म जे आहेत मी तुम्हाला असे अजून भरपूर असे फॉर्म देणार आहे की ज्याच्या सहाय्यानं तुम्हाला, म्हणजे ते रेग्युलर आहेत, त्याच्यात त्याला ईडी लावलं की सेकंड थर्ड फॉर्म तयार होतील आणि फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म कसा तयार करायचा हे पण मी सांगेन आणि मग त्याचे सर्व वाक्य कसे बनवायचे आपण तेही आपण शिकणार आहोत. आता ह्या सगळ्यांचा उपयोग हा आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे एक एक्झाम्पल सुरुवातीला बघूया. ओके, सपोज तुम्हाला माहिती आहे की आपले बेसिक जे आहेत तर ते सब्जेक्ट जे आहेत ते आय, वी, यू, दे हे सब्जेक्ट आहेत बेसिक. त्याचबरोबर हे, शी, इट हे 7 म्हणू किंवा 8 म्हणा तुम्ही, यू 2 धरले तर. सो 7 किंवा 8 जे आहेत हे आपले बेसिक प्रोनाउन आहेत. त्या बेसिक प्रोनाउनने सुरू होणारे आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे. सुरुवातीला बघा, कुठल्याही प्रकारचं सेंटेन्स तुम्ही करत असाल, समजा आय यू वी दे, आय यू वी आणि दे, याने जर आपण सेंटेन्सेस सुरू केले ह्या सब्जेक्टने, ह्या 4 पैकी कोणत्याही सब्जेक्टने,
तर बघा आपले किती वाक्य तयार होतात. मी फक्त सुरुवातीला एक वाक्य सांगते आहे. मी तुम्हाला याचे अनेक वाक्य सांगणार आहे आणि ह्या अशा सांगण्याच्या पद्धतीनेच तुम्हाला हे वाक्य मी सांगितलं होतं वही पेन घेऊन बसा. सो मी या मेथडनी सांगते. तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे. माझं एक सेंटेन्स सांगणं झालं की तेवढाच एक सेंटेन्स तुम्ही लिहून काढायचा आहे. पुन्हा दुसरा सेंटेन्स ऐकायचा आहे. व्हिडिओ ऑन करून पुन्हा लिहून घ्यायचंय. याच मेथडनी तुम्ही बाकी सर्व वाक्य लिहून घेऊ शकता. सो बघा आता पहिलं सेंटेन्स सांगते आहे मी या सर्व वर्ब पासून. असे आपण अनेक वर्ब घेणार आहोत. सो बघा सपोज आपण म्हटलं की आय ऍब्सॉर्ब. आता ऍब्सॉर्बच्या पुढे तुम्ही ऑब्जेक्ट कोणतंही घेऊ शकता तुमच्या अर्थानुसार वाक्यानुसार. मी फक्त एवढाच सेंटेन्स सांगते तुम्हाला. आय ऍब्सॉर्ब म्हणजे मी आत्मसात करते. आय ऍब्सॉर्ब. आय ऍक्ट मी ऍक्शन करते. आय अडॅप्ट मी स्वीकारते. काय स्वीकारते काय नाही हे जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके नाही. म्हणजे बघा आता मी तुम्हाला वेळ देणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला सर्व काही स्क्रीनशॉट मिळतील याची मी काळजी घेईल. आणि हो महत्वाची गोष्ट प्लीज कोणीही मला पीडीएफ मागू नका. कारण मी पीडीएफ वर विश्वास ठेवत नाही. पीडीएफ दिले की मग तुम्ही ते लिहून घेत नाही आणि माझा जास्त भर असतो तुम्ही लिहून घेण्यावर. कारण जेव्हा तुम्ही लिहून घेता त्यावेळेस तुमचा तो भाग अत्यंत पक्का होत असतो. सो त्यासाठी लिहून घ्या. हा प्रत्येक भाग तुम्ही लिहून घ्या. त्यासाठी मी पीडीएफ अवेलेबल करून देत नाही आणि कदाचित पुढे पण देणार नाही. सो तुम्ही हे सर्व लिहून घ्या. सो बघा वाक्य अशी तयार होतील. आय ऍब्सॉर्ब, आय ऍक्ट, आय अडॅप्ट, आय ऍड. आता ह्याचे सेंटेन्सेस कसे तयार होतील. आय ऍब्सॉर्ब म्हणजे मी आत्मसात करते. आय ऍक्ट म्हणजे मी कृती करते. आय अडॅप्ट म्हणजे मी स्वीकारते. आय ऍड म्हणजे मी भर घालते. आय ऍड्रेस म्हणजे मी व्याख्यान देते. आय ऍडमायर म्हणजे मी कौतुक करते. आय ऍडमिट म्हणजे मी प्रवेश देते. सो सिम्पली काय करायचे तुम्हाला या प्रत्येक वर्बच्या अगोदर सुरुवातीला तुम्हाला आय लावायचा आहे. तसंच इथं आय अलाउ म्हणजे मी परवानगी देते. आय अल्टर म्हणजे मी बदलते. आय आन्सर म्हणजे मी उत्तर देते. आय अँटिसिपेट म्हणजे मी अपेक्षित धरते किंवा मला ते अपेक्षित असते. आय अपियर म्हणजे मी दिसते किंवा मी येते प्रकट होते. आय अप्लाय म्हणजे मी अर्ज करते. या पद्धतीने सुरुवातीला जर आपण सगळीकडे इथे आय आय लावला तर तुमचे सगळे वाक्य जे आहेत तर ते तयार होतील. सो बघा इथे साधारण 22 ते 25 वर्ब आहेत. बोर्डवर लिहिलेले 22 ते 25 वर्ब आहेत. सो इथं तुम्ही जर फक्त आय सब्जेक्ट घेतला आय सब्जेक्ट तर तुमचे इथं 22 वाक्य कमीत कमी 22 वाक्य तुमचे तयार होतील. 22 ते 25 वाक्य. ओके. सो याच पद्धतीनं आता आपण वर्ब 1 घेतला. जेव्हा मी तुम्हाला हे वाक्य सांगितले आय ऍब्सॉर्ब, आय ऍक्ट, आय अडॅप्ट तर हे V1 आहे. सो आपण V1 घेतले. आता V1 च्या ऐवजी जर तुम्ही इथं V2 घेतला तर V2 चा अर्थ फक्त काय होतो भूतकाळातला अर्थ होतो. कसा बघा आय ऍब्सॉर्ब्ड ईडी लावलं मी ह्याला ऍब्सॉर्ब्ड. ओके ब्ड म्हणायचं नाही. सो ऍब्सॉर्ब्ड. सो ऍब्सॉर्ब्ड म्हणलं तर मी आत्मसात केले. आय ऍक्टेड मी कृती केली. आय अडॅप्टेड मी स्वीकार केला. सो भूतकाळातला अर्थ होतो. आय ऍडेड मी भर घातली. आय ऍड्रेस्ड ईडी लावलं मी व्याख्यान दिले. आय अडमायर्ड मी तर फक्त डी लावेल मी कौतुक केले. आय ऍडमिटेड मी प्रवेश दिला. या पद्धतीनं या प्रत्येक शब्दाला जर तुम्ही ईडी लावून वाक्य केलं तर तुमचे सिंपल पास्टचे सेंटेन्सेस सगळे तयार होतील. सो इथे सुद्धा तुम्हाला ईडी लावून वाक्य करायचे आहेत. फक्त परवानगी देण्याच्या ऐवजी परवानगी दिली, बदलण्याच्या ऐवजी बदलले, उत्तर देण्याच्या ऐवजी उत्तर दिले, अपेक्षित असण्याच्या ऐवजी अपेक्षित होते, दिसण्याच्या ऐवजी दिसले. अशा प्रकारे भूतकाळी शब्द आपल्याला वापरायचे आहेत. सो याच मेथडनी बघा हे रेग्युलर वर्ब आहेत. आता याचा काय फायदा होईल. तुम्ही म्हणाल मॅडम एवढे सेंटेन्सेस का बनवायचे, तुम्ही तर पाठ करू नका म्हणताय. पाठ काहीच करायची गरज नाहीये. सो तुम्हाला इथं पाहत असताना प्रत्येक वेळेस तुम्ही वाक्य कराल. वाक्य करत असताना तुम्हाला हा शब्द पाहावा लागेल. हा शब्द बदललेला पण तुम्हाला कळेल.
आणि हा ऑटोमॅटिक शब्द तुम्हाला पाठ होईल. जेव्हा आपण त्याचे सेंटेन्सेस बनवत असतो तेव्हा ते शब्द आपल्याला ऑटोमॅटिक लर्न होतात. ओके. आणि तुम्ही इतके सारे वाक्य जर लिहून काढले तर ऑटोमॅटिक ह्या सर्व शब्दांचे स्पेलिंग जे आहे तुम्ही प्रत्येक वेळेस ते पाहून लिहाल. पाठ होतील तेव्हा तुम्ही पाठ झालेलं लिहाल. आणि पहा, आता आपल्याला काय पाहायचं आहे. आपण पाहिलं की V1 फॉर्म वरून आपण वाक्य कसे तयार करू शकतो, V2 वरून कसे तयार करतो, आता V3 वरून कसे तयार करतो. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट असे वेगवेगळे घ्यायचे आहेत आणि त्याच्या पुढे टू हॅवचं क्रियापद वापरायचं आहे योग्य ते. सपोज आपण हॅव घेतलं तर आय हॅव घेतलं आपण. सो आय हॅव चे वाक्य करत असताना ह्या ईडी म्हणजे याला ईडी लावायचं आहे, म्हणजे इथे आपला हा थर्ड फॉर्म येतो. ओके. थर्ड फॉर्म घेत असताना आपल्याला याच्या अगोदर टू हॅवचं क्रियापद आपल्याला घ्यावं लागतं. ओके. टू हॅव. सो टू हॅव सोबत आपल्याला V3 फॉर्म घ्यावा लागतो. मग वाक्य कसं तयार होईल, आय हॅव. ओके. यू हॅव, वी हॅव, दे हॅव. आता याच्या पुढचे वाक्य पाहूया. आय हॅव ऍब्सॉर्ब्ड. आय हॅव ऍब्सॉर्ब्ड म्हणजे मी आत्मसात केले. आय हॅव ऍक्टेड. मी कृती केली. करणं पूर्ण झालेलं असेल, ऍक्शन पूर्ण झालेली असेल त्यावेळेस आपण अशा प्रकारचे वाक्य वापरत असतो. त्यामुळे आय हॅव अडॉप्टेड. आय हॅव अडॉप्टेड. सो मी स्वीकार केलेला आहे म्हणजे मी आता पूर्णपणे त्या गोष्टीचा स्वीकार केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे प्रत्येक वेळेस आपल्याला आय हॅव घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळेस या वर्बला ईडी लावायचं आहे म्हणजे थर्ड फॉर्म. सुरुवातीला आपण इथं पण ईडी लावलेला आहे, परंतु हे ईडीचे वाक्य करताना आपण हॅव नव्हतं घेतलं, मग ते सिंपल पास्टचे वाक्य होतात. इथे जर आपण हॅव घेऊन वाक्य केले तर ते आपले परफेक्टचे वाक्य तयार होतात. सो त्यासाठी आपल्याला इथं हॅव घेऊन वाक्य बनवायचे आहे. सो याच पद्धतीनं ह्या चारही सब्जेक्ट साठी हॅव घेऊ शकता. ही सीट साठी हॅज घ्यायचं आहे प्रेझेंट टेन्स साठी. सो वाक्य तुमचे तयार होतील. ही हॅज ऍब्सॉर्ब्ड. सी हॅज ऍब्सॉर्ब्ड. ईडी लावायचं आहे आणि हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे. भूतकाळी वाक्य केले तर तुम्ही इथे हॅड घेऊ शकता. भविष्यकाळी केले तर आय विल हॅव ऍब्सॉर्ब्ड इट. जे काय असेल ते मी सगळं आत्मसात केलेलं असेल. आय विल हॅव ऍब्सॉर्ब्ड इट. मी ते पूर्णपणे आत्मसात केलेलं असेल. ओके. सो अशा प्रकारे भविष्य काळात एखादी कृती जर तुमची पूर्ण झालेली असेल तर तेव्हा अशा प्रकारच्या रचना आपण वापरत असतो. सो स्टुडंट, इथपर्यंत तुमचे भरपूर असे वाक्य तयार झालेले आहेत. सो साधारण आपण 201 वाक्य पाहिले, पुन्हा एक 201 वाक्य पाहिले आपण. आता याच्या पुढचे वाक्य आणि हे सगळे वाक्य मी तुम्हाला जे सांगते याच्या पुढच्या वाक्यांच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून इरेग्युलर वर्ब पाहायचे आहेत आणि त्याचेही सेंटेन्सेस कसे बनवायचे आहेत आणि मग हे 1001 वाक्य तुम्ही कसं वाचू शकणार आहात. पाठांतराची काही गरज पडली का आता? काहीच नाही. तुम्ही एवढे वाक्य जर बनवत गेलात तर आपोआप तुमचे स्पेलिंगही लर्न होतील एवढ्या वेळेस लिहिल्यावर आणि तुमचे ते वाक्य तुमचं मराठीमधले अर्थ जे आहेत तेही तुमच्या लिहिण्यात येतील आणि मग तुम्हाला ते शब्दही पाठ होऊन जातील. आणि बघा, आजच्याच व्हिडिओमध्ये, फक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इंग्रजी बोलू सुद्धा शकणार आहात. वाचायला आणि लिहायला तर येणारच आहे. एवढे सगळे वाक्य तुम्ही जर घरी आईला वडिलांना वाचून दाखवले तर ते किती खुश होतील, नाही का? आणि पॅरेंट्सने सुद्धा मुलांकडनं या पद्धतीचे वाक्य लिहून दाखवावेत. मी एक वाक्य पूर्णपणे तुम्हाला लिहून दाखवणार आहे आणि याच्यानंतर आपण सर्व वर्ब सुद्धा लिहून घेणार आहोत. सुरुवातीला वर्ब लिहून घेऊया, त्याच्यानंतर आपण त्याचे सेंटेन्सेस मी तुम्हाला बनवून दाखवेल. याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही पटकन. तर स्टुडंट्स, हे आहेत आणखी काही रेग्युलर वर्ब्स. सो याच्यामध्ये मी फक्त अर्थ लिहिलेले, उच्चार मी तुम्हाला वाचून दाखवते, तुम्ही ते लिहून घेऊ शकता जर आवश्यकता असेल. बॅन, बँग, बेग, बिलीव्ह, ब्लेम, ब्लेस, बुक, कॉल, कॅन्सल, चेंज, कुक, चॅट, चेक, क्लॅप, क्लिअर, कम्युनिकेट, कन्फेस, कंप्लेन, डिक्लेअर, डिफीट, डिस्ट्रॉय, डिरेक्ट, describe, discuss, encourage, enjoy, escape, entertain, expand, examine, fail,
फील, ग्रँट, हेल्प, आयडेंटिफाय, इम्प्रूव्ह. सो या पद्धतीने हे आहेत सर्व वर्ब. सो मी अगोदरचे जसे वाक्य सांगितले त्याच मेथडनी बेसिक जे आपले 8 असे प्रोनाउन आहेत त्या प्रोनाउनच्या मदतीने हे सगळे सेंटेन्सेस तुम्ही तयार करा. म्हणजे बघा, पहिले आपले 25 एक आपण वर्ब घेतले होते, त्याच्यानंतर हे जवळपास 50 वर्ब आहेत, 75 एक वर्ब तयार होतील. आणि आपण पाहिलं की एका वर्ब पासून फक्त आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस पाहिले. आता याच्यावरून आपण काही इरेग्युलर वर्ब घेऊया आणि मग मी तुम्हाला एक्झाम्पल समजावून सांगेल की कशा पद्धतीनं आपण हे वाक्य बनवू शकतो. ठीक आहे, आपण अगोदर एक्झाम्पल घेऊया आणि नंतर इरेग्युलर वर्ब्स मी तुम्हाला सांगेल. सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. पण तुम्ही हे शब्द लिहूनच काढणार आहात. हा, तर विद्यार्थ्यांनो आता पाहणार आहोत आपण पूर्ण एक एक्झाम्पल ज्याच्या मदतीने आपण अनेक प्रकारचे वाक्य बनवायचे कसे ते मी तुम्हाला अगोदर एक्झाम्पल तोंडी सांगितलं. आता आपण रिटर्न एक्झाम्पल बघूया. की सपोज एक वर्ब आहे आपलं एन्जॉय आहे ना. आपण जे रेग्युलर वर्ब जे आपण पाहिलं होतं त्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं एन्जॉय. एन्जॉय म्हणजे मजा करणे. आता हे 12 प्रकारचे वाक्य दिसतील. ऑफकोर्स हे टेन्सचे वाक्य आहेत आणि टेन्स जर तुम्ही अभ्यासलेला नसेल किंवा तुम्हाला तो हार्ड जात असेल तर लर्न ऑल टेन्सेस हा जो आपला व्हिडिओ आहे तर तो नक्की बघा. लहान मुलं सुद्धा टेन्सचे सगळे वाक्य सहज करू शकतील असा तो आपला व्हिडिओ आहे आणि तो या सिरीज मध्येच आहे. 3रा किंवा 4था व्हिडिओ असेल. सो लर्न ऑल टेन्सेस असं त्याचं नाव आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण देईल आणि तुम्हाला मी तो व्हिडिओ पण सेंड करेलच. सो तो व्हिडिओ समोर ठेवा वाटल्यास, त्याच्यानंतर तुम्हाला त्यानुसार सुद्धा हे वाक्य करता येतील. किंवा हे एक एक्झाम्पल मी दिलेलं आहे. इथे एक वर्ब दिलेला आहे मी. या वर्बच्या ऐवजी तुम्ही वेगवेगळे वर्ब वापरू शकता. जसं की तुम्ही वॉक वापरू शकाल, जसं की तुम्ही वर्क वापरू शकाल. कोणतेही अगोदरचे जे आपण रेग्युलर वर्ब घेतलेले आहेत त्यातला कुठलाही फॉर्म वापरा आणि तुम्ही या प्रकारचे अनेक वाक्य तयार करू शकता. जसं की बघा, आय एन्जॉय म्हणजे मी मजा करते. आय एन्जॉय म्हणजे मी मजा केली. आय विल एन्जॉय म्हणजे मी मजा करेल. आय एम एन्जॉईंग म्हणजे मी मजा करत आहे. एन्जॉईंग म्हणजे कुठलीही ऍक्शन चालू असणे. सो हे जे 3 प्रकार आहेत तर हे आहेत सिंपलचे. पहिला आहे सिंपल प्रेझेंट, दुसरा आहे सिंपल पास्ट, तिसरा आहे सिंपल फ्युचर. आता हे खालचे जे आहे त्याच्या तिन्ही मध्ये ऍक्शन चालू आहे त्यामुळे हे आहे कंटिन्युअस चे प्रकार. सो कंटिन्युअस मध्ये पहिला आहे प्रेझेंट कंटिन्युअस. आय एम एन्जॉईंग म्हणजे मी मजा करत आहे. आय वॉज एन्जॉईंग म्हणजे मी मजा करत होते. आय वॉज एन्जॉईंग येस्टरडे मी काल मजा करत होते. सो अशा प्रकारे आपल्याला कालदर्शक शब्द पण लावता येतात. आय विल बी एन्जॉईंग टुमॉरो मी उद्या मजा करत असेल. म्हणजे भविष्यात जर तुमची मजा करण्याची ऍक्शन चालू असेल तर तुम्ही अशा प्रकारचं वाक्य वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे एन्जॉयला आयएनजी लावलेला आहे. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर इथं वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरलेला आहे. बघा, एन्जॉयचे फॉर्म मी तुम्हाला इथे लिहून दाखवते. सो रेग्युलर वर्बचे फॉर्म आपण पाहिले होते. एन्जॉय, एन्जॉयड, एन्जॉयड. ओके, हा फर्स्ट फॉर्म आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. सो आपण थोडंसं बदल करून इकडे घेऊया सो दॅट मला पुढे लिहिता येईल. ओके, सो हा आपला फर्स्ट फॉर्म आहे एन्जॉय. हा आहे आपला सेकंड फॉर्म, याला ईडी लावते. हा थर्ड फॉर्म, फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता आपला फोर्थ फॉर्म कसा तयार होतो? फर्स्ट, सेकंड, थर्डचे सेंटेन्सेस मी ऑलरेडी पण सांगितलेले तरी आपण डबल घेतोय. सो जर समजा फोर्थ फॉर्म असेल तर कसा तयार होतो? हा वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आणि त्याला आयएनजी लावायचंय. सो हा आपला वर्बचा फोर्थ फॉर्म तयार होतो. जो आपण कंटिन्युअस मध्ये वापरतो तसंच आपण परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा तोच काळ वापरत असतो. म्हणजे वर्बचा जो चौथा फॉर्म आहे तो आपण अशा प्रकारे वापरतो. आणि वर्बचा 5वा जो फॉर्म असतो तो एन्जॉय, याला एस लागेल किंवा ईएस लागेल किंवा आपल्याला वायच्या नंतर एन्जॉयच करावं लागेल. म्हणजे थोडक्यात हा जो प्रकार असतो तो एस किंवा
ES लागून हा प्रकार तयार होत असतो, जो 5th प्रकार आहे. सो या पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्सेस जे आहेत ते आपल्याला करायचे असतात. सो कुठे कोणता फॉर्म वापरायचा हे तुम्हाला कळेल. अजून तुम्हाला बिलकुल काही समजत नसेल तर टेन्सचा प्रकार तुम्ही जरूर पहा. टेन्सचा व्हिडिओ जो आहे आपला डे 3 किंवा 4 असेल तर तो जरूर पहा. त्यानंतर बघा हा 3rd फॉर्म पहा तुम्ही. हे कंटिन्युअसचे सेंटेन्सेस आहेत. त्यानंतर हे जे 3 सेंटेन्सेस आहेत तर हे आहेत परफेक्टचे. ओके, हे आहे परफेक्टचे प्रकार. सो इथून थोडं मोठे म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके, तिसरे प्रकार आहेत परफेक्टचे, ज्याच्यामध्ये आपण टू हॅवचे क्रियापद घेतलेले आहेत आणि हा वर्बचा 3rd फॉर्म आहे. लक्षात घ्या, हा एन्जॉयड जो आहे तो वर्बचा 3rd फॉर्म. इथे पण 3rd फॉर्म, इथे पण 3rd फॉर्म. आता एखादी ऍक्शन जर थोडी चालू असेल आणि थोडी संपली असेल आणि अजून थोडी चालू असेल तर त्यावेळेस आपण हा प्रकार वापरतो. हे जे 3 प्रकार आहेत तर हे आहेत परफेक्ट कंटिन्युअस. याच्यामध्ये ऍक्शन थोडी संपलेली असते आणि अजून थोडीशी बाकी असते. जसं की आय हॅव बीन एन्जॉयिंग. सो मी एन्जॉय करत आलेली आहे, म्हणजे माझं थोडं एन्जॉय करून संपलेलं आहे आणि मी अजूनही एन्जॉय करत राहणार आहे. सो अशा वेळेस आपण हा प्रकार वापरतो. तर पहा स्टुडंट्स, फक्त आपण आयचे सेंटेन्सेस घेतलेले. आयच्या ऐवजी बदलून तुम्हाला मी सांगितलं आय यू बी दे, हा जो आपला रूल आहे आय यू बी दे, हे आपण वेगवेगळे बदलून घेऊ शकता किंवा तुम्ही ही सी इट घेऊ शकता. ऑफकोर्स त्याच्या पुढे जे काही आपले हेल्पिंग वर्ब आहेत, सो एम, इज, आर, वॉज, वर, विल, शाल, हॅव, हॅज, हे थोडेफार चेंज होऊन येतील. ते कसे चेंज केलेले आहेत आपण, ते कसे करायचे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपला डे 2 चा व्हिडिओ पहा तुम्ही. डे 2 च्या व्हिडिओमध्ये मी अगदी एक शब्द लिहून दिलेला आहे की आपण आयच्या पुढे एम केव्हा घ्यायचं आहे, आयच्या पुढे हॅव केव्हा घ्यायचं आहे. सो हॅव हॅज मधला डिफरन्स म्हणजे टू बी आणि टू हॅव मधला डिफरन्स हा पण त्यामध्ये सांगितलेला आहे. त्यात प्रत्येक सब्जेक्ट पुढे कोणता वर्ब वापरायचा हे पण सांगितलेलं आहे. सो तोही व्हिडिओ पहा जर तुम्हाला हे बेसिक अजूनही येत नसेल. ही संपूर्ण सिरीज आपली बेसिकची आहे, त्यामुळे तुम्हाला जर बेसिकचं काहीही येत नसेल तर ह्या 15 दिवसातल्या सिरीज मधलं तुम्हाला पाहायचं आहे. आज आपला 8वा दिवस आहे. पहिल्या डे पासून तुम्ही ते पहा आणि लिहून घ्या. तुमचं बेसिक अगदी संपूर्ण होईल पूर्ण, आणि शिवाय तुम्ही 15 दिवसात संपूर्ण इंग्रजी शिकलेलं असेल. सो स्टुडंट, हे आहेत आपले रेग्युलर फॉर्मच्या मदतीने आपण कसं करायचं हे आपण शिकलोय. आता काही इरेग्युलर फॉर्म्स सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो इरेग्युलर फॉर्म म्हणजे काय, तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही याच पद्धतीने सेंटेन्सेस तयार करू शकता. सो इरेग्युलर वर्ब्स म्हणजे जे इरेग्युलर आहेत, म्हणजे अनियमित आहे. अनियमित, जसं पहिला प्रकार पाहिला आपण त्याच्यामध्ये नियमितता कशी आहे तर त्याच्यामध्ये ईडी लागतं. 2nd आणि 3rd फॉर्मला ईडी लागतं है ना. ईडी लागून आपला 2nd आणि 3rd फॉर्म तयार होतो. परंतु इरेग्युलर वर्ब्स मध्ये तसं नसतं. असा काहीच नियमितता नाहीये त्याच्यामध्ये की 2nd 3rd ईडी लागून होतो. सो ह्याचे रूप वेगवेगळे असतात आणि ह्याला कोणताही विशेष असा नियम नसतो. जसं की बघा, गो, वेंट आणि गॉन. गो, वेंट, गॉन हे 3 वेगवेगळे फॉर्म आहेत. याला काही नियम नाही. जसं आपण इकडचे फॉर्म पाहिले होते, ह्याला ईडी लावलं की आपला 2nd 3rd तयार व्हायचा आणि 4th ला तर आयएनजीच लावावं लागतो. सो इथला 4th लावायचा असेल तर 1st फॉर्म घ्यायचा गो, याला आयएनजी लावायचे गोइंग, आणि याचा 3rd फॉर्म घ्यायचा, 5th फॉर्म करायचा असेल तर याला एस किंवा ईएस लावायचे. सो गोस तयार होतो. असे हे त्याचे 5 फॉर्म तयार होतात. पण हे 2nd आणि 3rd जो आहे तो मात्र तुम्हाला पाठ करावा लागतो. ओके, फॉर एक्झाम्पल अजून बघूया आपण. सिंग, सॅंग, संग, 3च लिहून दाखवते. सिंग, सॅंग, संग हा आहे आपला 1st फॉर्म, हा आहे 2nd फॉर्म, हा आहे 3rd फॉर्म. ओके, सो आता ह्याच्यामध्ये कसं आहे, पण लक्षात ठेवायला काही सिमिलॅरिटीज असतात. त्या सिमिलॅरिटीज वरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. जसं की बघा, सिंग, सॅंग, संग. जर समजा यासारखाच शब्द मी घेतला, रिंग, रँग, रंग. आता ह्याच्यामध्ये सारखेपणा आहे. स्पेलिंग आयएनजी लागून आलेला आहे. 2nd फॉर्म तयार होत असताना हा आय जो आहे तो ए मध्ये बदललाय. बघा,
बदललेला आहे. इथं पण हा आय हा ए मध्ये बदललेला आहे सेकंड फॉर्म होताना. थर्ड फॉर्म होत असताना हाच आय यू मध्ये बदललेला आहे. इथे पण तसंच आय हा यू मध्ये बदललेला दिसेल तुम्हाला. अशा पद्धतीनं असे काही सारखे सारखे फॉर्म असणारे आहेत. त्यावरून आपण वर्बला लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स तयार केलेल्या आहेत. तर वर्बचा तो व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तो व्हिडिओ पण जरूर पहा. त्याच्यामध्ये मी सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत की असं सारखेपणावरून आपण हे वर्ब कसे लक्षात ठेवायचे. कसं आहे पहा, इरेग्युलर वर्ब जे आहेत ते 10%च आहेत, फक्त 10%, पण ते पाठ करावे लागतात. आणि बाकी 90% तर रेग्युलर असतात, त्याला ईडी लागून सेकंड थर्ड फॉर्म होतात, पण हे मात्र पाठ करावे लागतात. हे फॉर्म घेऊन सुद्धा तुम्ही हे सर्व सेंटेन्सेस याच पद्धतीनं करू शकता. या अगोदरचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वर्बचे आपण फॉर्म दिलेले आहेत. सो ते सुद्धा जरूर पहा, म्हणजे तुमच्याकडे वर्बचा भरपूर मोठा साठा होईल. आजच्या व्हिडिओत तर मी सगळेच मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला हे फॉर्म दिलेले होते. सो व्हिडिओ कसा वाटला लाईक जरूर करा. लाईकचं बटन दाबताना हाईपचं बटन येईल, त्याला क्लिक जरूर करा. प्लीज कमेंट बॉक्समध्ये हाईप शब्द लिहू नका. ओके. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या. बेल आयकनचं बटन दाबा, म्हणजे संपूर्ण इंग्रजी शिकायचं असेल, रीडिंग असो किंवा अशा प्रकारे तुम्हाला ग्रामरचं शिकायचं असो. सो एकमेव आपलं चॅनल आहे इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.